अभिनेत्री जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिचे चित्रपट, तिची स्टाईल आणि तिचं व्यक्तिमत्व यामुळे ते नेहमीच चर्चेत असते. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत तिने सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि खोट्या बातम्यांबद्दल स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे. जान्हवी म्हणाली की आजकाल सोशल मीडियावर प्रत्येकाला प्रसिद्धी हवी असते. त्यामुळे काही लोक मुद्दाम एखाद्या सेलिब्रिटी बद्दल कंटेंट तयार करतात. कोणतीही गोष्ट खरी आहे की नाही याची पडताळणी न करता ती पोस्ट केली जाते. अशा वेळी त्या व्यक्तीला म्हणजेच कलाकाराला बळीचा बकरा बनवलं जातं. फक्त व्ह्यूज, लाईक्स आणि प्रसिद्धीसाठी काही जण कोणाचंही नाव वापरतात. हे चुकीचं आहे असं तिने स्पष्ट सांगितलं. ती पुढे म्हणाली की सोशल मीडियावर एखाद्याला लक्ष्य करणं किंवा ट्रोल करणं पूर्णपणे चुकीचं आहे. आपण जे काही बोलतो किंवा पोस्ट करतो त्याची जबाबदारी आपलीच असते. फक्त मनोरंजन किंवा चर्चेसाठी कोणाच्याही भावना दुखावणं योग्य नाही. खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या की त्या व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकाने विचारपूर्वक वागणं गरजेचं आहे. जान्हवीने असंही सांगितलं की आजच्या काळात सत्यापेक्षा सनसनाटी बातम्यांना जास्त महत्त्व दिलं जातं. पण हे चित्र बदलायला हवं. सोशल मीडिया ही एक ताकद आहे, पण त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे. लोकांनी सकारात्मक गोष्टी शेअर कराव्यात, एकमेकांना प्रोत्साहन द्यावं आणि आदर ठेवावा असा संदेश तिने दिला. तिच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या मताशी सहमती दर्शवली आहे. काहींनी सोशल मीडियावर जबाबदारीने वागण्याची गरज मान्य केली आहे. एकंदरीत जान्हवी कपूरने दिलेला हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. प्रसिद्धीच्या मागे धावताना आपण माणुसकी विसरू नये हेच तिने साध्य आणि स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी सत्य तपासणं आणि दुसऱ्यांच्या भावनांचा आदर ठेवणं हीच खरी जबाबदारी आहे. आणि हाच तिचा बोलण्याचा मुख्य अर्थ आहे.